दिवसामागून दिवस गेले. गाव सखारामला विसरला होता. विठ्ठलरावचा मुलगा आता मोठा होऊ लागला होता. तो शाळेत जाण्याच्या वयाचा झाला होता. मोठ्या थाटात विठ्ठलरावाने त्याला शाळेत पाठवण्याची तयारी सुरू केली. राघवचे त्याने खूप लाड केले. त्याच्या तोंडात येणारा प्रत्येक शब्द प्रत्यक्ष उतरवण्यासाठी विठ्ठलरावने स्वतः प्रयत्न तर केलेच, पण गावांनाही तसंच वागायला लावले. गावातील लोक तर त्याला राघव नावाने कुणी बोलतच नव्हते. छोटा पाटील म्हणून त्याच्या सन्मानाने वागवत. छोट्या राघवचा स्वभाव मात्र रागीट होता. त्याच्या मनासारखे झाले नाही की तो आतंक मांडायचा आणि आरडाओरडा करून हवं ते करून घ्यायचा. त्यामुळे घरातील अनेक गड्यांना कधी रखमाचा तर कधी विठ्ठलरावांचे बोलणे खावे लागत असे. विठ्ठलरावचे सर्वांना सक्त सांगणे होते की राघवला काही कमी पडता कामा नये. दिवसेंदिवस राघवच्या वागण्यात खूप बदल होत गेला. त्याच्या रागाची परिसीमा होत असे. आज त्याच्या शाळेचा पहिला दिवस होता. इतरांप्रमाणे विठ्ठलरावही त्याला शाळेत घेऊन आले. गुरुजींना विठ्ठलरावांनी राघवकडे नीट लक्ष घाला असं म्हणून सांगितलं. गुरुजींनी प्रतिष्ठित माणूस म्हणून विठ्ठलरावांच्या शब्दांना मान दिला व सन्मानार्थ मान डोलावून होकार दिला. राघवची शाळा सुरू झाली होती. त्यासोबत तक्रारीची सुरुवात सुद्धा झाली होती. अतिलाडात वाढलेल्या राघव जात्यात खोडकर होता. त्याला घरी रुबाबात राहण्याची सवय आता शाळेत मात्र उपयोगी पडत नव्हती. रोज कोणाचे ना कोणाचे भांडण होऊन त्याच्या खोडकर स्वभावाने गुरुजी पार वैतागून गेले होते. त्याचा अभ्यासात तर लक्ष नव्हतंच आणि वर्गातील कोणालाही तो व्यवस्थित अभ्यास करू देत नव्हता. पण गुरुजींनी त्याच्याकडे दुर्लक्ष करून कसाबसा तो वर्ग सांभाळला. याच दरम्यान राघवने स्वतःचे मित्र जमवायला सुरुवात केली. अंसाजीचा मुलगा मंगेश, सखूबाईचा नातू सुरेश, गावातील आप्पा किरण, लहू अशी मित्रांच्या गोतावळा जमून तो त्यांच्यामार्फत आपल्याला हवे ते करू लागला. शिक्षण होत पुढेही टोळके 9वीपर्यंत कसे तरी आपले शिक्षण करत होते. विठ्ठलरावांनी जाणीवपूर्वक त्याच्या या वागण्याकडे दुर्लक्ष केले होते. पण त्याच्यासोबत राहणाऱ्या मुलांचेही वागणे तसेच होऊ लागले होते. त्यांचेही अभ्यासात लक्ष लागत नव्हते. एक दिवस अंसाजीने त्याच्या मुलाला घराच्या एका कोपऱ्यात बिडी पिताना पाहिले. म्हणून त्याला वाटले राघवच्या संमतीने हा बिघडला. तो सखूबाईकडे गेला व इतर राघवच्या मित्रांच्या वडिलांना बोलावून घेतले. झालेला प्रकार त्याने सर्वांना सांगितला. पोरं बिघडत चाललेली आहेत हे सर्वांना पटत होतं, पण आता उशीर होत चाललेला होता. सर्वांनी अंसाजी व सखूबाईला सांगितलं, तुम्हीच विठ्ठलरावांना सांगा. त्यांनी समजावलं तरच सारे मुलं सुधारतील, नाहीतर वाया जायला वेळ लागणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच अंसाजी व सखूबाई विठ्ठलरावांकडे आले. अंसाजीने निदर्शनास आलेली गोष्ट विठ्ठलरावांना सांगितली. सारा कथन ऐकल्यानंतर विठ्ठलरावांनी अंसाजीची कान उघडणी केली. पुत्रप्रेमात अंध झालेल्या विठ्ठलराव त्याला म्हणाले, तुझा मुलगा चुकतो आणि तू माझ्या मुलाला नाव ठेवतोस. काय ग सखू मावशी, तू तर गावच्या पंचायती करायला सर्वात पुढे असतेस. आज सारे विषय संपले का? माझा मुलगाच तेवढा राहिला का? परत असले विषय घेऊन आमच्या दारात यायचं नाही. आणि अंसाजी स्वतःच्या पोराला सुधार, नाहीतर वेळ गेली तर हाती काही राहणार नाही. हे सारे बोलणे ऐकल्यानंतर अंसाजी आणि सखूबाई यांना आता न्याय कुठे मागावा कळत नव्हतं. अंसाजी, सखूबाई आणि विठ्ठलराव यांचे बोलणे राघव ऐकत होता. आपल्याला आपला बाप दोषी मानत नाही याचा त्याला मोठा आनंद झाला. त्याला वाटले हे गेल्यावर तरी बाप आपले कान धरणार, पण तसं काही झालंच नाही. उलट विठ्ठलरावांनी तो विषय तिथंच थांबवून त्याच्या वागण्याला खत पाणी घालून प्रोत्साहन दिले होते. इकडे अंसाजीला अपमान सहन झाला नाही. तो घरी आल्यावर मंगेशला बोलावून त्याला मरणाचं चोपलं. त्याला सक्त ताकीद दिली, जर त्या मुलाबरोबर गेलास
तर माझ्या इतका वाईट नाही, पण मुलं ती मुलं काही वेळ जात नाही तोच सारे गावच्या तळ्यावर जमले. राघव मंगेशकडे पाहून म्हणाला, काय खाल्ला का मार? असं म्हटल्यावर सर्व हसले आणि राघवने चोरून आणलेले सिगारेट पाकिट बाहेर काढले आणि सर्वांना एक एक सिगारेट वाटले. मग राघव म्हणाला, सर्वांनी विषय सोडून द्या आणि जीवनाचा आनंद घ्या मित्रांनो. बापाचं सांगायचं काम आहे आणि आपलं वागायचं. साऱ्यांनी तोपर्यंत सिगारेट सुलले होते आणि सर्व हसत आनंद घेत मग्न झाले. राघवची व त्याच्या भोवताली असलेल्या या सर्वांची आता दिशा बदलली होती. हे प्रकार चोरून लपून रोज होऊ लागले. शाळेतही रोज मारामाऱ्या व दमदाटी होऊ लागली. हायस्कूलमध्ये राघव रोज काही ना काही करू लागला. प्राचार्यांनी विठ्ठलरावांना बोलावून घेतले आणि हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. पण उलट झालं. विठ्ठलराव त्यांना म्हटले, उद्यापासून पोरांना शाळेत पाठवत नाही. त्याला शिकण्याची गरज नाही. त्याला शिकून तरी काय करायचं? त्यांनी घरचं पाहिलं तरी किती झाले. आणि राघवची एकदाची शाळा बंद झाली. बाकीचेही तसेच करत एकेकाने शाळा सोडल्या. आता तर या मुलांना काहीच काम राहिले नाही. हे शेतातल्या घरी एकत्र येत आणि आता दारूचाही आहारी जाऊ लागले. राघवने दारू आणण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आणि सर्वांचे दारूचा नाद तो स्वतः पुरवू लागला आणि नशेत सारे धुंद होऊ लागले. व्यसनाची एवढी चटक त्यांना लागली होती की आता ते व्यसनापासून जराही दूर राहू शकत नव्हते. अजून तरी हा प्रकार चोरून लपून होत होता. ज्या दिवशी दारू प्यायची त्या दिवशी हे सर्व शेतातील घरातच झोपू लागले. घरच्यांना काही कामाचे नाव सांगून त्या नावाखाली हा गोरखधंदा चालू होऊ लागले होते. पूजा व आरती विठ्ठलरावांच्या मोठ्या मुली पुढे पदवीपर्यंत शिकल्या होत्या. विठ्ठलरावनी जवळचे गाव पाहून मोठ्या घरात या मुलींची थाटामाटात लग्न करून दिली. दोघी सुखाने दिलेल्या घरी नांदू लागल्या होत्या. विठ्ठलरावची मोठी जबाबदारी संपली होती. आता राघवला त्याची जबाबदारी लक्षात आणून देऊ असा विठ्ठलरावला वाटत होतं. एक दिवस त्याने घरच्या शेतातल्या व्यवहारात राघवने थोडे हातभार लावावा म्हणून त्याला सांगितले, राघव, आता तू पण मोठा झाला आहेस. घरच्या व शेताच्या कारभारात लक्ष घातले पाहिजे. राघव बापाच्या विरुद्ध दिशेला तोंड करून म्हणत होता. हो बाबा, करतोय. विठ्ठलराव म्हणाले, उद्यापासून तू सारे शेतीचे व्यवहार माझ्या हाती घे. काय करायचं काय नाही, किती पीक झालं, कोणते पीक घ्यायचे याचा हिशोब ठेवायचा. यापुढे तू करशील त्या पद्धतीने शेती होईल. आता तर सर्व आर्थिक व्यवहार राघवच्या हातात आला होता. असे अनेक दिवस गेले. राघव आता 24-25 वर्षाचा झाला होता. विठ्ठलरावांनाही त्याचे खूप कौतुक वाटू लागले. पोरगा चांगला कारभार पाहतो. पण एक दिवस राघव दारूच्या नशेत धुंद घरी आला. त्याला नीट चालता पण येत नव्हतं. ते दृश्य पाहून विठ्ठलरावांच्या पायाखालची वाळू सरकली. तसा तो राघवच्या समोर उभा राहिला. काय रे नालायका, हेच काय करायचं राहिलं होतं का? राघू, बाबा काय झालं? मित्रांसोबत थोडी घेतली. त्याची भाषा थोडी उद्धट वाटली होती. विठ्ठलरावला वाटलं आता बोलून काही उपयोग नव्हता. रात्रभर विठ्ठलरावांना झोप आली नाही. पोरगं चुकीचे वागत आहे असं त्यांच्या लक्षात आलं होतं. सकाळी उठल्यावर विठ्ठलरावांनी राघवला बोलावून घेतलं. विठ्ठलराव त्याला जाब विचारत होता, पण समोरून उत्तर मिळाले नाही. राघव काहीच न बोलता घराच्या बाहेर पडला होता. विठ्ठलला पहिल्यांदा जाणीव झाली होती, काहीतरी चुकीचं घडतंय. आपण त्याच्या हाती कारभार देऊन उलट त्याला पैशाची मोकळीक दिली. त्याचा परिणाम दिसतो आहे. आणि गावातील दारूचे दुकानही त्यांनी बंद करायचे ठरवले. त्यांनी शेतीचा कारभार पुन्हा आपल्या हाती घेतला आणि गावातील दारूचे दुकान बंद करण्यासाठी सरपंच सांगून दारूचे दुकान लगेच बंद केले. राघवाची आर्थिक कोंडी तर झालीच होती, पण गावातील दुकानातून उधारीवर दारू
आणता येत नव्हती, तीही बंद झाली. राघव व्यसनाच्या आहारी एवढा गेला होता की आता त्याला काहीच सुचत नव्हतं. सारे मित्र एकत्र आले. राघव म्हटला, म्हाताऱ्याने गावात बदनामी लावली माझी, आता तर दुकान बंद झाले, काय केले पाहिजे? एक जण म्हटला, काहीतरी करून मी घरातून काही पैसे आणतो. राघव गावातील दुकान आपल्याला बांधलेले नाही. आणि सारे पुन्हा एक वेगळ्याच हास्य फुलून गेले. त्यांची रोजची दारूची नशा आता भागणार होती. राघवने साऱ्यांना म्हटले, तुमचा मित्र जिवंत असताना तुम्हाला काही करायची गरज नाही. आमच्या म्हाताऱ्याला खूळ लागले आहे. ते खुळे एवढी संपत्ती काय सोबत नेणार आहेत का? मला तर उधळायचं ते आज उधळायला काय आणि उद्या उधळला काय, सारखंच आहे ना. त्या रात्री राघवने घराच्या तिजोरीतून चोरून पैसे काढले. हे काढताना रखमाला वाटलं आपण पाटलाला सांगावं, पण लेकराला परत बोलणे बसतील आणि पाटलाचं पोराकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणखीन वाईट होईल, म्हणून तिने ही गोष्ट पाटलांना सांगितली नाही. उलट राघव तिजोरी उघडी ठेवून गेला. त्याला हवा तेवढा पैसा त्यांनी घेतला होता. नंतर उघडी तिजोरी रखमाने स्वतः बंद करून तिजोरीच्या चाव्या होत्या तिथे ठेवल्या. राघवच्या चोरीवर स्वतः आईने पुत्र प्रेमापोटी पडदा घातला होता. पण हा प्रकार वर खूप वाढत चालला होता. विठ्ठलराव ही तिजोरीतील हालचाली लक्षात आल्या होत्या. एक दिवस लक्ष ठेवून विठ्ठलरावांनी सारा प्रकार पाहिला आणि विठ्ठलरावांना खूप राग आला. त्याने रखमाला विचारले, अरे तुला हे सर्व माहीत असूनही तू त्या नालायकाला साथ देतेस रखमा? मग काय करणार? तुम्ही त्याच्यावर बंधनं घातली आणि पोरगा घरात राहत नाही, आईला आई म्हणत नाही आणि बापाला बाप. काय झालं कळत नाही. मी तुम्हाला सांगावं तर तुम्ही अजून त्याचा रागराग करणार. रात्रभर वाट पाहून शेवटी राघव घरी आला नाही. विठ्ठलराव समजून चुकला. पैसा आहे तोपर्यंत बाहेर थांबले, उद्या येईल. पण दुसऱ्या दिवशी राघव घरी आला. त्याला चावी काही सापडत नव्हती. त्याच्यासमोर विठ्ठलरावांनी चावी फेकून विचारले, काहीतरी लाज वाटू द्या राघव. काय लाज वाटली पाहिजे विठ्ठलराव? म्हणजे काही लाज वाटत नाही का? राघव, अजिबात नाही. ते माझं आहे. ते आज ना उद्या होईल, तर ते आजच माझं झालं, त्यात लाज काय वाटायची? आता मात्र विठ्ठलराव रागाने संतापला होता. नालायकाला काय करावं त्याला कळत नव्हतं. त्याने त्याला घराबाहेर काढून दिले, पण माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही असं संतापलेला काय करावं त्याला कळत नव्हतं. त्याने त्याला घराच्या बाहेर काढून दिले, परत माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. संतापलेला विठ्ठलराव दारात झोपल्यावर रात्रभर विचार करत बसला. कसे होणार आहे आणि याचं काय करावं त्यांना कळत नव्हतं. तेवढ्यात सहजतेने गावाचे प्रकरणे हाताळणारा विठ्ठलराव हवालदिल झाला होता. आता विठ्ठलराव आणि अंसाजीला बोलावून घेत त्याने त्याची माफी मागितली. तू मागे म्हटला होतास तेव्हा तुझं ऐकलं असतं तर बरं झालं असतं. अंसाजी त्याला म्हणाला, पाणी फार डोक्यावरून गेले आहे. कोणताच कार्ट आता ऐकत नाहीत. जुगार, दारू आणि काय काय नाद लागले आहेत. दुसऱ्या दिवशी विठ्ठलरावनी राघवचे मित्र व त्याचे आईवडील सर्वांना आपल्या घरी बोलावून घेतले. सर्वांशी चर्चा चाललेली होती. विठ्ठलराव पुढे आजही गावातील लोकांची बोलण्याची हिंमत होत नव्हती. सर्व मित्र रांगेत उभे होते. त्यांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते. विठ्ठलराव त्यांना समजून सांगत होते. सर्व मन लावून ऐकत होते. पण त्याच वेळी राघव पण तिथे आला. चर्चा बाजूला राहून तिथे वादाला तोंड फुटलं. बापलेकाचं भांडण सुरू झाले. राघव आता तर तुम्हाला बाप म्हणून घेण्याची लाज वाटते. विठ्ठलराव, काय? असं काय केलं की तुला बाप म्हणून घेण्याची लाज वाटते? राघव, माझ्यासाठी तुम्ही काय केलं? मी ज्या ज्या ठिकाणी माझा आनंद पाहिला त्या ठिकाणी तुम्ही तो हिरावून घेतला. पाप नाही आहे तुम्ही. मी सुद्धा डोळ्यात खुपायला लागलोय तुम्हाला आता. विठ्ठलराव, आपला नालायकपणा डोळ्यात खुपतोय आणि लाज तुला कशाची वाटते रे? त्यापेक्षा तुला मुलगा म्हणायची लाज वाटू लागली आहे मला. तू तर नालायक पण करतोस
पण दुसऱ्यांच्या मुलांनाही नालायकपणा करायला लावतोस. घराण्याची प्रतिष्ठा घातलीस नालायका तू. राघव रागाने लाल झाला होता. जमलेल्या लोकांवर धावून जात त्यांना तावाने बोलत होता. दुसऱ्यांच्या घरातला तमाशा पाहायला आवडतं का तुम्हाला? जा इथून. त्याचं बोलणं ऐकून सारे अपमानित होऊन निघून जातात. हा काळ त्याच्या लग्नाचा, मुलगी पाहण्याचा, घरात लक्ष्मी आणून सुखाने संसार करण्याचा होता. पण या नालायक अशा यासाठी कोणत्या मुलीची जिंदगी खराब करायची? विठ्ठलराव विचारत पडला. त्याच्या मते लग्न करून स्वतःच्या पायाला बेडी घालून घेणे आहे. आर्थिक कोंडी झालेला राघव आता पैशासाठी धडपडत होता. त्यावर कोणत्याही परिस्थितीत जमिनीचा आणि संपत्तीच्या वाटण्या झाल्या पाहिजे. लग्नाआधीच असा आहारी गेलेला मुलगा मित्रांच्या संगतीने आता दारूसाठी वाटेल ते करायला तयार होता. बापाची प्रतिष्ठा, त्याबद्दल त्याला काही घेणं देणं नव्हतं. व्यसन पूर्ण करणे, मौज करणे एवढंच त्याचं विश्व शिल्लक राहिलं होतं. सारे प्रयत्न करून पाहिले, बहीण मेहुणे यांच्यामार्फत समजून पाहिले, पण काही परिणाम झाला नाही. शेवटी त्याला त्याचा कारभार वेगळा करून दिला. काही जमीन त्याच्या नावावर करून दिली. त्याने ती जमीन विकून वाटेल. विठ्ठलराव पण आता हवालदिल झाला होता. पण गावातील इज्जत तर गेली होतीच. एक काळ होता विठ्ठलरावची मध्यस्थी खूप महत्त्वाची व न्यायी होती. तो काळ आता संपला होता. लोक म्हणत होते त्याला स्वतःचा मुलगा आवरता येत नाही, तो आपल्या काय न्याय करणार. त्यामुळे गावातील स्थान विठ्ठलरावाचे आता संपले होते. विठ्ठलराव एकाकी पडत चालला होता. एके दिवशी विठ्ठलराव खूप विचारात बुडाला होता. शेजारी रखमा बसली होती. विठ्ठलरावाला आठवत होतं, मुलींना कोणताही लाड पुरा केला नव्हता. वंशाचा दिवा असावा म्हणून आपण किती धडपड करत होतो. वंशाचा दिवा असावा या माझे आपलंही एक स्वार्थ होतं. म्हातारपणी काठी होती आणि वंशाला दिवा असेल तर स्वर्गाचे दार उघडता म्हणे. पण असा वंशाचा दिवा असेल आणि जिवंतपणे नरक यातना भोगाव्या लागत असतील तर त्या वंशाच्या दिव्याची खरी आवश्यकता असते का? वंशाचा दिवा म्हणजे नुसता व्यवहार नाही का? हो, व्यवहारच. म्हातारपण व्यवस्थित जावं म्हणून त्यापूर्वी केलेली ही तरतूद. कधी हा व्यवहार एवढा फसतो की नुकसानाची खूप मोठी बाजू सहन करावी लागते. आपल्यालाही या व्यवहारात खूप नुकसान होते. काय स्वर्ग आणि काय नरक कळत नाही. पण नरक यातना याहून कमी नसतात. डोळ्यात येणारे पाणी अडवत विठ्ठलराव रखमाकडे पाहत म्हणाले, आपल्याला मुलगा दिला नाही असं समज आणि आनंदाने जग. आपण पाहिलेले स्वप्न राहील, पण आपण दुःख म्हणायचं नाही. दुःख पचवत पतीसाठी सकारात्मक मान हलवत रखमाने नुसता होकार दिला. पण मुलगा किती नालायक असला तरी आई नेहमी सांगत असते, सुधारेल तो कधीतरी असं म्हणत आता राघवकडे पूर्ण दुर्लक्ष होते. हाताबाहेर गेल्याने विठ्ठलराव हार म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत होता. राघवचे व्यसन एवढे वाढले होते की त्याच्या लिव्हरवर त्याचा परिणाम झाला होता. पोटदुखी खूप होत होती. खाल्लेले पचत नव्हते आणि एक दिवस पोट दुखणे तो बेशुद्ध झाला होता. त्याचे मित्र त्याला घेऊन घरी आले. त्याच्यासाठी वडिलांचे मन शेवटी तळमळलेच. घराची गाडी घेऊन ते तालुक्याच्या दवाखान्यात आले. तिथे त्यांना ॲडमिट करून घेतले नाही म्हणून पुण्याचे डॉक्टर वैद्य यांच्याकडे घेऊन जाण्याचा सल्ला स्थानिक डॉक्टरांनी दिला. गाडी पुण्याच्या रस्त्याला लागली आणि डॉक्टर वैद्य यांच्या हॉस्पिटलसमोर थांबली. पेशंटला घेऊन अतिदक्षता विभागात गेली. त्या ठिकाणी डॉक्टर सारिका आणि तिचे पती डॉक्टर अनिकेत होते. त्यांनी तत्काळ तपासणी करून उपचार सुरू केले होते. डॉक्टर सारिका समोर आल्यावर ही मुलगी सुमन समोर असल्यासारखी वाटायची आणि तिचे बोलणेही सुमनसारखेच होते. हळूहळू राघव शुद्धीवर येत होता. सुमनसारखी दिसणारी त्या डॉक्टर सारिकाबद्दल उत्सुकता वाटू लागली. विठ्ठलरावला राहावलं नाही. त्यांनी तुमचा गाव कोणतं, वडिलांचं नाव काय, असे अनेक प्रश्न त्यांना विचारले. तिचे वडील तिथे आले होते. तोच सखाराम कधी नाही, तो आज मुलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये आला होता.
डॉक्टर सारिकाने त्यांच्याकडे बोट दाखवलं आणि विठ्ठलरावांना म्हणाली, ते माझे वडील आहेत. विठ्ठलरावला धक्काच बसला कारण समोर सखाराम होता. हो, तोच सखाराम होता ज्याला त्याने गावातून काढून दिलं होतं, तोच. विठ्ठलरावनी पळत जाऊन सखारामला मिठी मारली आणि म्हणाला, सखाराम, ओळखलं का? मी विठ्ठल. सखारामने स्मित हास्य केलं. दोघांच्या पायाला झुकला. विठ्ठलरावनी त्याला उठवत छातीशी कवटाळले आणि डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागल्या. अनेक प्रश्न विचारला विठ्ठलराव. ती डॉक्टर कशी झाली आणि ती सुमनसारखी कशी दिसते? पण सखारामने विचारलं, कोण आणले दवाखान्यात? खाली मान घालून विठ्ठलराव राघव एवढंच बोलला. सखारामने त्या छोट्या राघवला पाहिले होते. तो पटकन आत गेला आणि राघवकडे पाहून म्हणाला, काय अवस्था केली या पोरानी मालक? विठ्ठलराव ढसाढसा रडायला लागला. सखाराम डॉक्टर सारिकाला लहानपणीच सर्व झालेलं सांगितलं होतं. फक्त ती सापडली आहे हे मात्र तिला सांगितलेलं नव्हतं. पण गावातील सर्व आठवणी, गावातील शेत, सखाराम कसा करत होता, कोणाकडे करत होता, ते सर्व सांगितले होते. सखारामने सारिकाला सांगितलं, हे विठ्ठलराव म्हणजे माझे मालक आहेत आणि हा त्यांचा मुलगा राघव. त्यांची काळजी घे. आम्ही घरी जातो. अन्साजी, विठ्ठलराव आणि सखाराम घरी जाण्यास निघाले. घरी आल्यावर सावित्राला खूप आनंद झाला. 2 भाऊ आज घरी आले होते. ती लगेच स्वयंपाकाला लागली. आता जेवण करा, मग हॉस्पिटलला जा. तोपर्यंत विठ्ठलरावांनी मुलाचा सारा प्रताप सखारामला सांगितला. सर्वांचे डोळे पाण्याने डबडबले. विठ्ठलरावांनी सखारामचे पाय धरले. माझ्यामुळे खूप यातना भोगल्या तू. सखाराम त्याला म्हटले, नशिबात असतं तसं होत असतं. मालक, तुम्ही मी फक्त निमित्त असतो. हे ऐकल्यावर अन्साजीला स्वतःच्या चुकीबद्दल खूप वाईट वाटले होते. तो विठ्ठलरावांचे व सखारामच्या पायाला मिठी मारत रडायला लागला. त्यावरून त्याला विठ्ठलराव विचारतो, आता तुला काय झाले? माझ्यामुळे यांना गाव सोडावे लागले. मी खोटं खरं करून दाखवलं होतं आणि देवासारखा माणूस त्याला हाल करून जगावे लागले. झालेला सर्व प्रकार सांगितला. त्याचा काही दोष नव्हता. विठ्ठलरावला आणखी वाईट वाटले. माझ्याकडून चुकीचा न्याय झाला होता आणि खूप शांतता पसरली. सखारामना वाटले, आता सर्व सांगावे म्हणजे सर्वांना बरे वाटेल. मी गाव सोडलं, पण कुठे जाऊ काही समजत नव्हतं. पण मी पुण्याचा रस्ता धरला. बसने पुण्यात आलो, पण पुढे कुठं जाऊ काही कळत नव्हतं. छोट्या सारिकाला घेऊन आम्ही एका रस्त्याच्या कडेला बसलो होतो. त्यात मला चक्कर आली. सावित्रा घाबरली आणि रस्त्यावर मदतीसाठी आरडाओरडा करू लागली. तिचा आवाज ऐकून एका गाडीत जोडपं होतं. ते तिथं आले. त्यांनी आमची परिस्थिती पाहिली. त्यांना आमची कीव आली. ते त्यांची गाडी घेऊन आमच्याजवळ आले. त्यांनी आम्हाला सामानासह गाडीत घेतलं आणि हॉस्पिटलला घेऊन आले. ती व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून डॉक्टर वैद्य होते, पुण्यातील प्रतिष्ठित डॉक्टर. त्यांनी आमची मदत केली. त्यांनी माझ्यावर इलाज केला आणि मला बरं वाटले. त्या देवमाणसाने विचारले, कुठून आलात, कुठे चाललात? त्यावर मी त्यांना काही कारणामुळे गाव सुटलं. नंतर मी त्यांना किती फी झाली असं विचारलं, तर ते हसत मला म्हटले की तुझ्यावर मी जी उपकार केला आहे त्यामागे माझा स्वार्थ आहे. त्यांच्याकडे पाहत राहिलो मी. माझ्या गरिबाकडे कसला काय यांना देण्यासाठी. पण त्यांनी सांगितले की मला घरातील कामासाठी गावाकडील एक बहीण आणि मदतीसाठी भाऊ पाहिजे होता. त्यांचं बोलणं ऐकून मी थक्क झालो. त्यांच्या घराजवळ एक छोट्या घरात त्यांनी आमची राहण्याची सोय केली. आमच्या राहण्याचा, रोजगाराचा प्रश्न आता सुटला होता. पुढे त्यांनी सारिकाच्या शिक्षणाचा सारा खर्च उचलला. पुढे ती MBBS झाली. त्यांचा अनिकेतही MBBS झाला. त्यांचा मुलगाही अनिकेतही, दोघेही सोबत वाढले, सोबत राहिले. डॉक्टर वैद्यनी सारिकाला सून करून घेतले. ही सारी त्या देवमाणसाची कृपा आहे. आजचा दिवस म्हणजे ती पंढरपूरला मध्ये सापडली होती, म्हणून मी आज तिला पाहावं म्हणून हॉस्पिटलला आलो होतो. सखारामने त्या दोघांना हात जोडून विनंती केली की सारिकाला सांगू नका की ती सापडलेली आहे म्हणून. तिला हे काहीच माहीत नाही.
पण डॉक्टर वैद्य व त्यांच्या कुटुंबाला माहीत आहे. पण सारिकापासून हे सारं लपवलेला तुम्हाला विनंती आहे, तुम्ही काहीही बोलू नका. सर्वांनी जेवण केलं आणि ते हॉस्पिटलला आले. डॉक्टर सारिका, डॉक्टर अनिकेत यांनी पेशंटची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यांनी व्यसन सोडले नाही तर त्यांना आपला जीव गमवावा लागेल. काही करा, त्यांना दारूपासून दूर ठेवा. त्यांचे लिव्हर पूर्णपणे कामातून गेले आहे असे त्यांनी सांगितले. त्या दिवशी राघवला डिस्चार्ज झाला. ते घरी आले. राघवला बरं वाटल्यानंतर विठ्ठलरावांनी व रखमाने हात जोडून राघवला व्यसन न करण्याचे सांगितले. पण तो काही ऐकत नव्हता. त्याने पुन्हा त्याच मार्गाने सुरुवात केली. अन्साजीला मात्र डॉक्टर सारिका सुमनसारखं का दिसते व का बोलते हे कळत नव्हतं. म्हणून त्याने सुमनच्या गावाकडे गाड्या घेऊन चौकशी केली आणि त्याला धक्कादायक माहिती कळली. 25 वर्षापूर्वी सुमनला झालेला तिसरं अपत्य नवऱ्याने पंढरपूरला नेऊन टाकले होते. हे न कळत त्याला धक्का बसला. हे कळलं आणि त्याला धक्का बसला. आणि त्याच वेळी सखाराम आणि सावित्रा पंढरपूरला गेली होती. त्यांना ही मुलगी तिथेच सापडली होती. म्हणजे डॉक्टर सारिका ही आपलीच भाची आहे. सखाराम आपल्यामुळे खूप त्रास भोगावा लागला होता. त्याबद्दल आता त्याला आणखीनच खूप वाईट वाटत होते. तो स्वतःला खूप दोष देत होता. आपणही किती निर्दयी, ज्याने आपल्या भाचीला अभय दिला त्याला आपल्यामुळे गाव सोडावं लागले. सारा प्रकार त्याने विठ्ठलरावला सांगितला. दोघालाही खूप दुःख झाले. पण सखारामला शब्द होता की हे डॉक्टर सारिकाला नाही कळणार म्हणून. आणि आता सुमनलाही खूप दुःख होईल, त्यामुळे ते गुपित गुपित ठेवतात. राघव कोणत्याही परिस्थितीत आता दारू सोडू शकत नव्हता. त्याच्या सारे मित्र यांच्यापासून दुरावले होते. पण तो एकटाच आता खूप आहारी गेला होता. आणि एक दिवस पोटात वेदना असह्य होऊन त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची बातमी विठ्ठलरावला कळाली. विठ्ठलरावांचा वंशाचा दिवा आता विझला होता. रखमा अंग सोडून मोठ्याने रडू लागली. त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बापाने मुलाला पाणी पाजले. वंशाचा दिवा मावळला होता. विठ्ठलराव शून्यात हरवलेला होता. आता सारं संपलं होतं. वंशाच्या दिव्यासाठी पाहिलेले स्वप्न भंगले होते. त्याला सारा इतिहास डोळ्यासमोरून गेला. स्वतःच्या मुलींना त्याने कधीच मोठेपणाने वाढवले नव्हतं. वंशाच्या दिवाला हवं नको ते सर्व दिलं होतं त्यांनी, मात्र कुठेच साथ दिली नाही त्याने. आज स्वर्गाचे द्वार उघडण्याचा व्यवहार बसला होता. आज म्हातारपणी आधार होण्याचे हिशोब चुकले होते. कसल्याही व्यवहारापोटी आपण वंशाचा दिवा असं म्हणत असतो, कळत नव्हते. गावातील घराण्याची इज्जत गेली होती, त्याबद्दल काही वाटत नव्हतं. पण वंश इतका घातक दुःख देऊन गेला होता की नरक यातना जित्यापणी भोगल्या होत्या. याला कुठेच इलाज नव्हता आणि नसणारही होता. स्वर्गाचे दार पुत्रप्राप्तीनंतर उघडते हा आपल्याकडील समाजामधला गैरसमज आहे. स्त्री जन्म नाकारलेला आपला समाज पूर्व इतिहासही खूप चुकीचा वाटतो. देशात अशा कोणत्याही ग्रंथात कन्याप्राप्तीसाठी यज्ञ झालाच असं ऐकण्यात येत नाही. कन्या नाकारण्याचे कारणे शोधली तर संरक्षणाची मोठी काळजी वाटते. हातात मनगटात ताकद असूनही संरक्षणाची एवढी भीती समाजाला का? दुसरा विषय म्हणजे लग्नात होणारा खर्च. म्हणून मुलगी खर्चिक वाटते. लग्नावर खर्च कमी करण्यासाठी मुलाकडच्यांनीही आग्रही राहिले पाहिजे. बडेजावपणा कमी झाला तर मुलगी नकोशी वाटणार नाही. निसर्गातील आपण हा समतोल साधू शकलो नाही तर नुसता पुरुष या जगात एकटा कसा राहील? तुम्ही आम्ही निसर्गाचा समतोल ढळू द्यायला नकोय. वेळीच थांबवलं पाहिजे, नाहीतर अंत आहे तुमचा, माझा आणि सर्वांचा. मित्रांनो, पुढे विठ्ठलराव गावात मोठे हॉस्पिटल बांधतात. अन्साजी यासाठी त्याला मदत करतो. आपल्या चुकीची प्रायश्चित्त म्हणून डॉक्टर सारिका व तिचा पती डॉक्टर अनिकेत यांना आठवड्यातून 3 तरी दिवस त्या हॉस्पिटलसाठी देण्याची दोघांनी विनंती केली आहे. त्या हॉस्पिटलला खूप सुंदर नाव दिले आहे, जनक हॉस्पिटल. या हॉस्पिटलमध्ये मुलीला जन्म देणाऱ्या मातांना उपचार मोफत केला जातो. गावातील मुलींच्या शिक्षणाची, लग्नाची जबाबदारी
गावातील सर्वांनी सामूहिक जबाबदारी म्हणून पार पाडली जात होती आणि विठ्ठलराव आणि डॉक्टर सारिका ला गावाचा वंशाचा दिवा आहे म्हणून ओळख करून दिली आहे. हा वंशाचा दिवा या गावातील सेवेला स्वतःचे भाग्य समजतो. सखाराम आणि सावित्रा आजही सारे पांडुरंग करून घेतोय असं समजतात. सखूबाईला तिच्या मुलाने बाजूला काढून दिला आहे. तिच्याही तोंडाला तिने लगाम घातला आहे. सुमन व केशव यांना 4 मुली झाल्या आहेत. त्यांनी ही मुलगी वंशाचा दिवा आहे असं आता मान्य केलं आहे. आजही त्यांना माहीत नाही डॉक्टर सारिका त्यांच्या वंशाचा दिवा आहे. पण मुलगी वाचली तर समाज वाचेल. समाजाला घडवण्यासाठी मुलगी असली पाहिजे. मुलगी ही वंशाचा दिवा होऊ शकते. गरज आहे ती फक्त आपली मानसिकता बदलण्याची. ती तुम्ही, मी, आपण सारे मिळून बदलू शकतो. चला तर मग या समानतेसाठी, समाजासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी मुलीला तिचा सन्मान देऊया. राघव इतका बिघडण्यामागे त्याच्या आईवडिलांचा सुद्धा खूप मोठा हातभार आहे असं माझं मत आहे. वेळीच त्याला लगाम घातला असता तर तो आज जिवंत असता आणि या व्यसनाला आहारी गेला नसता. तुम्हाला काय वाटतं या कथेबद्दल ते तुम्ही तुमचं मत सांगू शकता. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे तुम्ही सांगू शकता. हा भाग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन विषयासोबत आणि नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.